मृतक आकांक्षा बोबडे प्रकरणात आरोपीला फाशी द्या, शेकडोचा एल्गार। ग्रामीण भागातून अमरावती शहरात शिक्षण घेण्यासाठी आलेली अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असलेली आकांक्षा बोबडे हिची गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत एका भाड्याच्या खोलीत गळफास घेण्याची घटना घडली होती। या प्रकरणात शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात मस्तकात मार असल्याचे नमूद करण्यात आल्याने प्रकाराला वेगळेच वळण लागले आहे। गाडगेनगर पोलिसांनी मृतक आकांक्षाच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून प्रतीक हिवसे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेतले होते। आता मात्र पुन्हा या प्रकरणात मृतक आकांक्षाच्या नातेवाईकासह समाज बांधवांनी आक्षेप घेतला असून आज गाडगेनगर पोलीस स्टेशन गाठून आपला संतप्त भावना व्यक्त केल्या। आकांक्षा बोबडेला न्याय मिळाला पाहिजे। ही आत्महत्या मर्डर आहे। घटना अशी तिला फासावर लटकवण्यात आलेलं आहे। आधी मारून नंतर तिला फाशी दाखवण्यात आलेली आहे आणि तिला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या मुलाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। मर्डर हा प्रतीक हिवसेनीच केलेला आहे आणि त्याच्या सोबतचे जे आरोपी आहे अडव प्रथमेश अडव आहे याला आजच अटक झाली पाहिजे। पोलिसांनी प्रतीक हिवसेला ताब्यात घेतलेला आहे। दुसरा आरोपी प्रथमेश अडव हा आतापर्यंत 5 दिवस फरार आहे। 5 दिवस झालेले आहे, पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही त्यावर। अडववर काय आरोप आहे? तो पण तिथे होता त्या टाइमला। त्यांनी असे सांगण्यात आलं आहे की आम्ही दोघांनी तिला फासावरून खाली काढलेला आहे आणि त्यांनीच पोलिसांना फोन केला होता प्रथमेश अडवनी। पण आज 5 दिवस कंप्लीट झाले, आज पूर्ण 5 दिवस कंप्लीट झाले आहे। त्या प्रथमेश अडवला अटक केली नाही आजपर्यंत। काय करत आहे पोलीस प्रशासन? पोस्टमॉर्टम आहे असं त्याच्या मृत्यूचं कारण दिलेलं होतं। त्या अनुषंगाने आम्ही हत्येचा गुन्हा दाखल केला आहे आणि त्यामध्ये जो आरोपी आहे प्रतीक हिवसे नावाचा त्याला आम्ही अटक केलेली आहे। त्याचा 10 तारखेपर्यंत PCR दिलेला आहे। त्या PCR मध्ये आम्ही त्याचा तपास करत आहोत। त्यांनी कोणत्या कारणासाठी तिची हत्या केली, त्याचा काय उद्देश होता याबाबत आम्ही पुढील तपास करत आहोत। त्याचा जो मित्र आहे प्रथमेश नावाचा त्याने 112 वर एक कॉल केलेला होता की असा प्रकार झालेला आहे आणि त्यांनी पोलीस मदत मागे केली होती। त्या अनुषंगाने आमची पोलीस टीम तिथे पोहोचली आणि पुढील जो पंचनामा आणि इतर कारवाई आहे त्याप्रमाणे आम्ही केली आणि जी मृतक आहे तिच्या बहिणीच्या तक्रारीवरून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। आता पुढील तपासाची दिशा जो तांत्रिक तपास आहे, त्यानंतर इतर काही साक्षीदार आहे, CCTV आहे, यावरून आम्ही पुढील तपास करत आहोत आणि हत्येचं काय कारण आहे आणि काय उद्देश असा आहे याबाबत आम्ही तपास करत आहोत। मी सामाजिक कार्यकर्ता, त्याच्यामुळे काय होते हे जे 3-5 दिवसापासून त्याला अटक जी झालेली आहे तर दुसऱ्या मित्राला का अटक झाली नाही का? दोन्ही मित्र तिथे काय होते, अडव काय करत होता आणि मर्डर करून हत्या केली त्यांनी सगळं रंगवलेलं आहे। पोलिसांना माहीत आहे, फुटेज कॅमेरे 5 दिवसापासून घेतलेलं आहे का अजून नाही आहे? PM ची रिपोर्ट का नाही आलेलं आहे? जेव्हा काल आम्ही धावपळ केली तिथे तेव्हा आता म्हणते की आता PM चा रिपोर्ट येत आहे। आता मी तिथे इरविनला होती, मग मला असं म्हणणं आहे की त्या मुलाला दुसऱ्याला आजच्या तारखेमध्ये त्याचा PCR वाढवण्यात यावा। दुसरी गोष्ट असं आहे की त्या अडवला आजच्या तारखेत ताब्यात घ्या। कोणी त्याचा सपोर्टर असेल, कोणी त्याचे नातेवाईक असेल, कोणी आमदार खासदार असेल, कोणी पाठीशी घालू नये। दुसरीकडे प्रत्येकाला मुली आहे, त्याच्यामुळे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, त्याला फाशी झालीच पाहिजे। अडव मुलगा आजच्या ताब्यात, आज जर तो ताब्यात आलेला नसला तर उद्या आम्ही पुन्हा आंदोलन करू। आम्हाला फाशीची शिक्षा त्या दोघांनी झाली पाहिजे कारण दोघंही तिथे हजर होते। पोलीस तक्रारीमध्ये एकाच नाव घेतल्यामुळे त्याला ताब्यात घेतलेलं आहे। हां, दुसऱ्याला ताब्यात घेता तो फरार आहे। बयानामध्ये पण एकटा झाला थांबून तक्रारीमध्ये एकाच नाव घेतलं नाही अडवचे नाव घेतलं आणि तात्काळ पोलिसांनी तिथे दोघांनी पाहिलं आहे आणि ही मुलगी पुरावा आहे ना, बहीण पुरावा आहे ना। तो तिथे होता, तो पोलिसाला फोन करते, त्याची बायको होती का, त्याची कोण होती, मांडीवर कशी काय त्याच्या, तो मित्र तिथं काय करून राहिलाय आणि घरमालकाने सुद्धा कसं काय फाशीवरून ऐकून घ्या। जेव्हा फाशी घेते तेव्हा ती जी हे असते तो दुपट्टा तो चोरमाळ असायला पाहिजे। मी काल स्वतः पाहिलं, फोटो पाहिले, ते बिलकुल सरळ आहे। म्हणजे त्यांनी काय केलं, फक्त ड्रामा करून ठेवला, तिला मारल्यानंतर तिच्याला खुणा पण आहे आणि मांडीवर आहे
तात्काळ मांडीवर होती, अशी चिपकलेली होती. तुम्ही ठाणेदारांच्या ज्याच्या मोबाईलमध्ये फोटो आहे, फोटो तुम्ही पाहू शकता आणि ते पण पेपरला देऊ शकता.